बायकोला फिरायची तर खूप हवस आहे, पण ती थोडंच वरती आलो तर आम्ही तर आताच म्हणायला लागली आयो मम्मी. अवघड आहे, बायकोला उचलून घेऊन जावं लागतंय काय की आता. राम राम सगळ्यांना, जय शिवराय. तर आज मी माझ्या बायकोला म्हटलं मूवीला जायचं का, हिला लाडाने मोदक म्हणतो, मोदकला म्हटलं मूवीला जायचं का. तर शिवरायांवर एवढं प्रेम आहे इथं, तर ती म्हटली की आपल्याला राजगडवर जायचंय. तर आज आम्ही फर्स्ट टाइम लग्नानंतर राजगडवर चाललोय. आणि सगळ्यात मेन म्हणजे नशीब लागतं की कधी जिल्ह्यात फिरवणारा नवरा पण भेटायला. पेट्रोल पण संपलंय. आता ही मला म्हणली होती की सकाळी पेट्रोल टाकून या, सकाळी पेट्रोल पंप तो ओपन नव्हता. गेलो तिथं 2 मिनिटं थांबलो, पण काय कोणी यायला तयार नव्हतं. आता पेट्रोल पंप पण दिसत नाही आम्हाला. पण आता लक्षात ठेवा मित्रांनो, कुठे तुम्हाला दूर जायचं असेल तर गाडीमध्ये पेट्रोल फुल करून जायचं कधी पण, कारण कुठं पेट्रोल पंप असेल नसेल काही सांगता येत नाही. आता मॅप सेट करून पेट्रोल टाकून सगळं रेडी आहे, चाललो. आणि पेट्रोल टाकलं लागतं, हिला काय झालं काय माहिती. जाताना गिफ्ट केलेला मोबाईल माझा विसरला घरी. आणि काय झालंय की तिने लेडीज गॉगल मला आतापर्यंत घालून दिलाय, आणि इथं 100 रुपयाचा लिंबा खालचा गॉगल घेतलाय मी. मग विसरतं माणूस, माणसाला एक टेन्शन नसतंय. लेडीजचा घातला मागापासून लोक पाहत होते माझ्याकडे. आता जाताना आम्हाला खडकवासला डॅम लागला, खूप सारं पाणी इथं. जवळपास पुण्याच्या बाहेर आलो आम्ही, आणि 25 ते 30 किलोमीटर राहिले. खूप डोंगर आणि घाटाचा रस्ता आहे, वळण आहे. बाईकवर जर आला तर तुम्हाला व्यवस्थितपणे हळूहळू जाऊ शकतात. आणि खूप थोडं स्लो गेलं तर लेट होतोय, कारण मॅपवरती जेवढं दाखवतोय तेवढं तर टाइम लागणारच आहे. कारण 24 किलोमीटर जायला 55 मिनिट दाखवतोय. तर आम्ही किल्ल्याच्या जवळ आलेलो आहोत, आणि तुम्ही बघू शकता की हा किल्ला इथून किती सुंदर दिसतोय. गडावरती आलोत आम्ही, आणि त्याच्यानंतर आम्ही ट्रेक चालू केलाय, बायकोच्या हाताला धरून ते पण. आणि वरती पाहू शकतात जवळपास 1340 किमी याची उंची आहे. चालू केलाय, आणि बघूया वरती गेल्यावर व्ह्यू वगैरे. फायनली एवढा दूरचा ट्रॅक करून आम्ही राजगडाच्या दरवाजापाशी पोहोचलो आहोत. पाहू शकतात अजून वरती आहे. आता सेकंड दरवाजा आता आम्ही पार केला. हा सेकंड दरवाजा आहे. सेकंड दरवाजा पार करून अजूनही गड वरतीच आहे. तुम्हाला जर असं दूर फिरायला जायचं असेल, जसे की आता राजगड खूप मोठा आहे, खूप फिरून थकलो नाही. जेवण करतोय, बायको पण अशी सुबरण लागते. जेवण स्वतः घेऊन आलोय. इथं काहीही भेटत नाही, फक्त लिंबू पाणी भेटत.
त्यासाठी स्वतःचा डब्बा स्वतः सोबत घ्यायचा. तर जवळपास 2.5 तासाचा ट्रेक करून आम्ही वरती आलोय आणि पाली दरवाजापासून वरती येऊन सुद्धा आम्हाला जवळपास 1 तास होत आलेला आहे. आणि तुम्ही बघू शकता की किल्ला किती मोठा आहे. आणि अजून आम्ही इकडे गेलेलो सुद्धा नाहीये. तर इकडे संजीवनी माचीचा वगैरे पूर्ण भाग आहे आणि मेन पूर्ण किल्ला तिकडेच आहे. जर तुम्हाला पूर्ण किल्ला पाहायचा असेल तर तुम्ही स्टेसाठी येऊन व्यवस्थित बघू शकता. एकाच दिवसामध्ये तुम्ही येऊन पूर्ण किल्ला व्यवस्थितपणे नाही पाहू शकत. आता आम्ही चाललोय परत आणि हिचं झालंय फुल मूड ऑफ, कारण पूर्ण ट्रेक करून एका दिवसामध्ये आम्हाला पूर्ण किल्ला पाहताच नाही आला. आणि तोंड तर मॅडम वाकडा करायला आमचं. मॅडम म्हणाले अजून वरती जायचं, अजून वरती गेल्यावर नक्की आम्हाला 10 वाजता इथं खाली उतरायला, कारण उतरायलाच 2.5 तास लागते, चढायला पण 2.5 तास लागते. अजून वरती ट्रेक खूप आहे. चाललो तर आम्ही आता मूड ऑफ करून घरी. तुम्हाला जर यायचं असेल तर स्टेसाठी या, टेंट लावा, इथं राहा, 1 दिवस पूर्ण किल्ला पहा आणि नंतर रिटर्न जाऊ शकता. आणि जर एका दिवसात रिटर्न जायचं असेल तर सकाळी तुम्हाला खूप लवकर यावं लागेल.